भारतीय संगीत विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे संगीतकार ए.आर. रहमान. ए.आर. रहमान यांचा आज 57वा वाढदिवस. याच निमित्तानं जाणून घेऊयात लता दीदी आणि ए.आर. रहमान यांच्या एका खास गाण्याची आठवण. ए.आर. रहमान हे लता दीदींचे मोठे चाहते. ए.आर. रहमान आणि लता मंगेशकर यांचं जिया जले हे पहिलं गाणं आजही संगीतप्रेमींच्या मनावर राज्य करतं. पण या गाण्याच्या रेकॉर्डिंग दरम्यान गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी काही अटी ठेवल्या होत्या. नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊयात. ए.आर. रहमान यांनी लहानपणी त्यांच्या घरी लता दीदींच्या फोटोंचं पोस्टर लावलं होतं. त्यामुळे लता दीदींसोबत काम करण्यासाठी ते खूप उत्सुक होते. ए.आर. रहमान फक्त चेन्नईमध्येच गाणं रेकॉर्डिंग करत असे, पण लता मंगेशकर यांच्यासाठी ते खास मुंबईत येऊन गाणं रेकॉर्ड करण्यासाठी तयार होते. मात्र ए.आर. रहमान यांना त्रास होऊ नये म्हणून लता मंगेशकर यांनी खास चेन्नईला जाऊन गाणं रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला होता. लता मंगेशकर चेन्नईला जाऊन गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यासाठी तयार होत्या. मात्र त्यांची एक अट होती आणि ती म्हणजे गीतकार गुलजार लता दीदींना भावासारखे होते. त्यामुळे आपण गुलजार साहेबांच्या उपस्थितीतच गाणं रेकॉर्ड करणार अशी अट लता मंगेशकर यांनी ठेवली होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.